नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए एक नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। छात्रों पर लाठी, लोकतंत्र पर वार। दिल्ली के जंतर मंतर आंदोलन के समर्थन में डोंबिवली में मनसे का मौन प्रदर्शन, बड़ी संख्या में नागरिक हुए शामिल। दिल्ली के जंतर मंतर पर चल रहे आंदोलन के दौरान समाज सेवी सोनम वांगचुक को हटाए जाने तथा प्रदर्शन कर रहे छात्रों पर कथित लाठीचार्ज के विरोध में महाराष्ट्र नवनिर्माण सेना यानी मनसे की ओर से डोंबिवली में मौन प्रदर्शन किया गया। इस विरोध प्रदर्शन में बड़ी संख्या में डोंबिवली के नागरिक शामिल हुए। प्रदर्शन के दौरान लोगों ने हाथों में तख्तियां लेकर छात्रों पर लाठी, लोकतंत्र पर वार, लोकतंत्र बचाओ और छात्रों की आवाज मत दबाओ जैसे संदेशों के माध्यम से अपना विरोध दर्ज कराया। प्रदर्शन में शामिल लोगों का कहना था कि लोकतांत्रिक व्यवस्था में प्रत्येक नागरिक को सवाल पूछने, अपने अधिकारों के लिए आवाज उठाने और शांतिपूर्ण ढंग से प्रदर्शन करने का संवैधानिक अधिकार है। उनका आरोप था कि आंदोलन कर रहे छात्रों पर हुआ कथित लाठीचार्ज लोकतंत्र के मूल्यों पर सीधा प्रहार है। प्रदर्शनकारियों ने कहा कि छात्रों की आवाज दबाने का कोई भी प्रयास देश की लोकतांत्रिक परंपराओं के लिए घातक है। अन्याय के खिलाफ और लोकतंत्र की रक्षा के लिए समाज के सभी वर्गों को एकजुट होकर खड़ा होना चाहिए। मनसे के इस मौन प्रदर्शन में पार्टी के पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में नागरिक शामिल हुए। प्रदर्शन शांतिपूर्ण ढंग से संपन्न हुआ और लोकतांत्रिक तरीके से अपना विरोध दर्ज कराया गया। मेरा नाम समीर मौर्य है। हम लोग दो लोग थे, मैं और मेरा दोस्त था। हम लोग वहाँ पे गए थे और वहाँ पे माहौल बताऊँ तो कम से कम लाखों में बच्चे वहाँ पे आए थे। क्या वो सब लोग आतंकवादी थे? यही सवाल मुझे सरकार से पूछना है। जिस तरह से आपने उनके ऊपर स्मोक बॉम्ब डाले, उनको मारा, जो भी चीज आपने उनके ऊपर की वो क्या संविधान में आती है, वो मुझे उनको पूछना है सरकार को। अगर एक भी मतलब मेरे आंखों के सामने एक भी स्टूडेंट ने कुछ भी पथराव या कुछ कोई भी ऐसी काम नहीं किया था जिस वजह से पुलिस लाठीचार्ज करे, फिर भी पुलिस लाठीचार्ज कर रही थी, हमको भगा रही थी वहां से। पुलिस जो लोग नीचे आराम से बैठे थे उनके ऊपर डायरेक्ट स्मोक बम डाले जा रहे थे। तो ये चीज जरा भी मतलब सपोर्ट करने लायक है नहीं। हमारा सिर्फ एक ही मांग है, सरकार अकाउंटेबिलिटी ले, सामने आए और सोनम सर से और जो भी वहाँ पे बैठे उनसे बात करे। 500 मीटर पे पार्लियामेंट था, वहां से अगर सरकार एक कॉल भी करती थी कि जो भी हुआ है स्टूडेंट को जाने दीजिए, हम लोग आपस में मिलकर बात करते, क्योंकि इतने अगर लोग एक जगह पे इकट्ठा हुए तो वो कॉमन है, वहां पे कुछ ना कुछ होना ही है। तो सरकार के हाथ में था कि सब चीज रोक सकती थी सरकार, लेकिन सरकार को कौन सी पावर दिखानी थी मुझे पता नहीं। ये जो पावर सरकार ने दिखाई है वो जरा भी एक्सेप्टेबल नहीं है। बाकी मैं कुछ बोलना नहीं चाहता। एक आंदोलन, मुख्य आंदोलन केलं जात आहे, जंतर-मंतर झाले लाठीचार्ज। तुमची नेमकी सरकारकडे काय मागणी आहे? सरकारकडे जी विद्यार्थ्यांची मागणी आहे की जे शिक्षा मंत्री जे आहे त्यांनी राजीनामा द्यावा। कारण जे विद्यार्थी या परीक्षेला बसले होते नीटच्या, त्यातले जवळजवळ 20 जणांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ ते आंदोलन करतायत। पण ते निर्दयीपणे ते चिरडले जात आहे, ते त्यांना अमानुषपणे त्याला मारलं जात आहे। त्यात महिला बघत नाहीत, त्यात लहान मुलं बघत नाहीत आणि म्हणून आज त्याचा निषेध करण्यासाठी आज इथे आम्ही जमलेलो आहोत। आणि जोपर्यंत हे राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही हे आमचं आंदोलन असंच चालू ठेवू। गेल्या 12 वर्षापासून जर आपण बघत असाल तर 12 वर्षात आपण खासदार फुटताना बघितले, आमदार फुटताना बघितले, पक्ष फुटताना बघितले, शिक्षकांचे पेपर फुटताना बघितले आणि नीटच्या परीक्षेचे पेपर फुटताना बघितले। साधारणतः 20 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आज इथे ऐरणीवरती आलेला आहे। सुमारे 2100 वरती विद्यार्थ्यांनी आपल्या आत्महत्या केल्या। आज आपण ज्या डोंबिवली शहरात उभा आहोत, या डोंबिवली शहरातनं सुमारे 3 ते 4 विद्यार्थ्यांचं भवितव्य आज या नीटच्या परीक्षांच्या माध्यमातून आज पणाला लागलंय। आणि या सगळ्या गोष्टी घेऊन, हे सगळे प्रश्न घेऊन शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक सर हे गेले 22 दिवस हे उपोषणाला बसलेले आहेत। 500 मीटरच्या अंतरावरती संसद आहे, त्याच्याच पासून जवळ पंतप्रधानांचं निवासस्थान आहे। पण केंद्रीय शिक्षण मंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील किंवा मोदी सरकारमधला कुठलाही नेता यांनी नक्की उपोषणकर्त्यांचं म्हणणं काय आहे याबाबत बिलकुल त्याकडे लक्ष दिलेलं आहे। आणि त्याचा परिपाक म्हणून जे काही सगळं त्यांचं आंदोलन चालू होतं, त्या आंदोलन चालू असताना अचानक परवा एखाद्या मुटकुळी बांधावी त्याप्रमाणे सोनम वांगचुक सरांसारख्या एका ज्येष्ठ शिक्षण तज्ञाला ज्या पद्धतीने सरकारने उचलून इस्पितळात दाखल केले हे निषेधार्ह आहे। त्या संदर्भात काल जो काही मोर्चा आयोजित केला गेला होता
त्याच्यामध्ये सरकारने अत्यंत अमानुषपणे मुलं किंवा मुली लहान असतील किंवा काय असतील असे न बघता त्यांचे अगदी कपडे फाटेस्तोर, रक्तबंबाळ होईस्तोर, प्रसंगी बेशुद्ध पडेस्तोर जी त्यांना मारहाण केली आहे, त्यांच्यावरती अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात. या सगळ्या गोष्टी ज्या केल्यात हे म्हणजे इंग्रज सरकार ज्या वेळेला होतं ते बरं होतं असं म्हणायची पाळी आली. आज सरकारला प्रश्न विचारायचं होतं मोदी सरकारला की तुम्ही लायर तर होताच, पण तुम्ही आज जनरल डायर सारखी कृती करून तुम्ही कायर आहात हे दाखवून दिले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित ज्याप्रमाणे मागणी होते त्याप्रमाणे राजीनामा दिला पाहिजे. बघितले ज्याच्यामध्ये 12 वर्षाचे पोरं असतील, 20 वर्षाचे पोरं असतील, छोटे मोठे, त्यांना रक्तबंबाळ करून मारण्यात आलेलं आहे. आणि ही छोटी गोष्ट नाहीये सरकारकडून. ओके, आज आम्ही सुद्धा स्टुडंट आहोत. उद्या आम्हाला एवढा मोठा प्रश्न पडतोय गोष्टींना घेऊन की कसं करायचं पुढे. सरकार जे करतंय हे कंटिन्युअसली कॉन्स्टिट्यूशन वरती वार करतंय. आज तिकडे असणारे स्टुडंटच्या पोलीस पेक्षा जास्त होते, त्यांच्यावरती बॅचेस नव्हत्या. ते नक्की कोण होते याचा प्रश्न आहे का आपल्याकडे, याचं उत्तर आहे का आपल्याकडे. जर उद्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये वागलं नाही तर ही गोष्ट पलटू शकते सरकारवरती. अजून सुद्धा आपण या पुस्तकाच्या अंडरमध्ये वाचतोय. म्हणून सगळे शांत होत, शांततेच्या गोष्टी पालन करत. जर बलाचा वापर केला तर खूप गोष्टी बदलतील, वातावरण पूर्ण बदलेल. सरकारने झुकावं, नम्र होण्याने काही वाईट होत नाही, काही वाईट होत नाही. फक्त सरकारला या गोष्टीची भीती आहे. जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तर त्याच्या पुढे बरेचसे मंत्री वगैरे सगळ्यांना कंटिन्युअसली राजीनामा द्यावा लागेल. कारण की आपण आज जे माग करतोय ती अकाउंटेबिलिटीची माग करतोय. आणि ही सरकार पूर्णच्या पूर्ण एकदम निष्काळजी आहे. काही इमोशन्स, भावना काही नाहीये त्यांच्यामध्ये. आणि आज तिथे सगळे स्टुडंट जाऊन सुद्धा तो धर्मेंद्र प्रधानने इंटरव्ह्यू मध्ये काय सांगितलं की अँटी नॅशनल आहेत. कोणत्या प्रकारे अँटी नॅशनल आहेत. तुमचे तिकडचे पोलीस 12-12 वर्षाच्या पोरींना त्यांच्या छातीवर सगळे कपडे फाडून त्यांच्या छातीवर उभे राहून, हे सगळे सोशल मीडियाला व्हिडिओ व्हायरल आहेत. बघितले काय बघितले तुम्ही. मग हे सगळी जी जनता आहे ही काय आहे म्हणजे. हा प्रश्न विचारायचे नाही काय. जेवढा करावं तेवढा आक्रोश कमी आहे. हा वांचू आपलं सोनम सर सारखे जे शिक्षण तज्ज्ञ आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठं कार्य केलंय, मेगासिस सारखं ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे, गौरव करण्यात आलेला आहे, ते आज 23 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतर इथं उपोषण करतायत. ते स्वतःसाठी करतायत, त्या देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करतायत. पण सरकारला जरा पण भावना नाही, हे त्यांना भेटायलाही जात नाही. आणि अशा प्रकारे विद्यार्थी जर प्रश्न विचारत असतील तर त्यांना सरकार अशा परीने दडपशाही करतात. मला एकच या आपल्या माध्यमातून एक सांगायचं, सर्वात पहिलं तर आपलं अभिनंदन आणि धन्यवाद द्यायचं. आज आपण आहात, सोशल मीडिया आहे म्हणून आज हा प्रश्न गाजतोय, नाही तर हा पण कुठेतरी दाबला गेला असता. मला आपल्या माध्यमातून एकच सांगायचंय, या देशाने 2014 साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो मॅन्डेट दिलेला होता, आज या देशातली तीच जनता यांच्यावर थुथू करते. ज्याप्रमाणे यांनी देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केलाय. माझ्या बहिणींना 12-12, 15-15 वर्षाच्या बहिणींना या लोकांनी लाठीचार्ज केलाय, कपडे फाडलेत. हे दिसत नाही यांना. हे सरकार आंधळ झालंय, बहिरं झालंय आणि मुकं झालंय. सहभागी झालेला नेमकं तुला काय अनुभव आला आणि तुझी मागणी काय आहे. मला सरकारला फक्त आम्ही आतंकवादी आहोत का कोण आहोत. कारण ज्या प्रकारे आम्ही गेलेलो, आमची बाहेर गेलं आम्ही जी मागणी केली त्याला घेऊन केली पोलीस माझ्या डोळ्यासमोर लाठीचार्ज करत होते. जी लोक होती त्यांच्यावरती, तिकडे जी मुलं गेलेली होती त्यांच्यावरती पहिले स्मोक बॉम्ब टाकले. त्यांना तिकडून पहिले खाली केलं. त्यांनी हे नाही बघितलं की कोण आहे. शांततेने मुलं खाली बसलेली होती तरी देखील त्यांच्यावरती स्मोक बॉम्ब टाकण्यात आलेत आणि त्यांना तिथून हकलवण्यात आलेले आहे. त्यानंतर ज्या प्रकारात मारलं, लहान मुलं, मुली, म्हातारे जे कोण लोक आलेले होते त्यांना खूप जास्त प्रमाणात त्रास झालेला आहे.
निषेध करावा. तुला भीती वाटते पुढे? अमरोहा के हसनपुर से एक ऐसी घटना सामने आई है जिसने इंसानियत को शर्मसार कर दिया। आपसी रंजिश में बदला लेने के लिए एक मत्स्य पालक के तालाब में कथित तौर पर जहरीली कीटनाशक दवा डाल दी गई, जिससे लाखों रुपए की मछलियां मर गई। हसनपुर कोतवाली क्षेत्र के गांव हैबतपुर बंजारा में तालाब पट्टे पर लेकर मत्स्य पालन करने वाले सत्तार अहमद ने आरोप लगाया है कि बीती रात किसी अज्ञात व्यक्ति ने उनके तालाब में घातक कीटनाशक दवा मिला दी। सुबह जब वह तालाब पहुंचे तो बड़ी संख्या में मछलियां पानी की सतह पर मृत अवस्था में तैरती मिली। इस घटना में करीब 5 लाख रुपए की मछलियों के मरने का दावा किया गया है। घटनास्थल से कीटनाशक की 3 खाली शीशियां भी मिलने की बात सामने आई है, जिससे घटना के पीछे सुनियोजित साजिश की आशंका जताई जा रही है। पीड़ित का कहना है कि यह हरकत आपसी रंजिश के चलते की गई है, जिससे उसे भारी आर्थिक नुकसान हुआ है। घटना की जानकारी मिलते ही क्षेत्र में हड़कंप मच गया और ग्रामीण भी मौके पर पहुंच गए। पीड़ित ने पुलिस, तहसील प्रशासन और विकास खंड अधिकारियों को शिकायत देकर मामले की निष्पक्ष जांच, दोषियों की गिरफ्तारी और आर्थिक मुआवजा दिलाने की मांग की है। फिलहाल पुलिस मामले की जांच में जुटी है। अमरोहा से मोहम्मद खान की रिपोर्ट। नाम आपका? सत्तार अहमद। ये जो तालाब में मछलियाँ मरी हैं, कैसे मरी हैं? ये तालाब की जो मछली मरी है, हम रात आए थे करीब 9 साढ़े 9 बजे, तब तो इसमें कुछ था नहीं, और जब हम सुबह आए ना तो इसमें हमें पूरे तालाब की मछली मरी हुई मिली। जब मछली मरी हुई मिली तो हमने 112 को फ़ोन करा। 112 वाला आए, वो बोले भाई तुम आप थाने में सूचना दो और इसके जिसके या तो FIR जिसका नाम हो, तुम्हें पता हो तो उसके खिलाफ दो, नहीं फिर अज्ञात के नाम लिख कर दो। तो अब हम जो अज्ञात का नाम लिख कर देखा हैं, अब उन्होंने कह दिया आपकी पूरी हेल्प होगी, आप चिंता मत करो, जो भी आपके लायक हमारी सेवा वो सेवा करेंगे हम। लगभग कितने का नुकसान है? हमारा करीब 5-6 लाख रुपया नुकसान है, और दवाई की शीशी बरामद हुई है 3, जो आपको देख लाएंगे ये 3 शीशी। अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। अब तक के लिए नमस्कार और देखते रहिए खाकी वर्दी।